बघा, हे बघा, हे जे शब्द दिले आहेत ना, आज आपण काय बघत आहोत की फाइंडिंग स्मॉल वर्ड्स फ्रॉम द गिव्हन बिगर वर्ड, म्हणजे दिलेल्या मोठ्या शब्दातून लहानातील लहान शब्द शोधून काढणे. बरोबर आहे की नाही? एक शब्द दिलेला आहे, या शब्दामधून किती छोटे छोटे शब्द तयार होतात ते आपल्याला बघायचं आहे. आलं लक्षात? आता बघा, हा शब्द कोणता आहे? कोणता शब्द आहे? टीचर हा शब्द आहे ना. तर या शब्दातील जे जेवढे अक्षर आहेत सरळ क्रमाने, म्हणजे एकदम सरळ क्रमाने, एक एक अक्षर सरळ क्रमाने जर मांडले तर किती छोटे छोटे शब्द आपण तयार करू शकतो. आलं लक्षात? सांगा बरं, कोणकोणते शब्द? पहिला शब्द आहे टीच. ठीक आहे, TEACH, टीच झालं. आणखी TEA, टी पण झालाय. आणखी सरळ क्रमाने, असं उलट पालट नाहीये. बघा, टीच झालं, टी पण झालं. EACH, इच. EACH, इच झालं ना. सरळ क्रमाने, असं उलट नाही. आलं का लक्षात? आता बघा, इच पण झालं, त्याच्यानंतर हे बघा ACH, एक ACH, हे पण झालंय. ओके, त्याच्यानंतर आणखी काय येईल? हे आहे, ही आहे, ही झालं, ही झालं ना. त्याच्यानंतर हर पण येईल. समजलं की नाही? बघा, टी झालं, टीच झालं, टी पण झालं, त्याच्यानंतर इच पण झालं, ACH, एक पण झालं, ही पण झालं, हर पण झालं. झालं की नाही? बरं, आणखी बघा, TEAR, टीयर. TEAR, टीयर झालं. टीयर म्हणजे अश्रू, माहिती आहे ना तुम्हाला? अश्रू. त्याच्यानंतर परत EAR, इयर. इयर म्हणजे काय होते? का? बरोबर आहे. ती एवढे अर्थपूर्ण शब्द तयार होत. आलं का लक्षात? म्हणजे एखादा शब्द दिला आहे, त्या शब्दामधून आपल्याला त्याच्यापासून तयार होणारे छोटे छोटे शब्द आपल्याला बनवायचे आहेत, आणि तेच आपण आज बघत आहोत. बघा, याच्यामध्ये काय टोटल किती शब्द तयार होतात टीचर पासून? नाही, टोटल किती शब्द होतात मोजा ना. टोटल किती शब्द तयार झाले? 8 शब्द तयार झाले. आणि तेही कसे? आपण सरळ क्रमाने, जेवढी अक्षर आहेत सरळ क्रमाने जाऊन आपण अर्थपूर्ण शब्द तयार केले. समजलं की नाही? त्याचबरोबर बघा, मार्केट, याच्यापासून न बनणारे शब्द आहे. जसं बघा, इथं आहे आर, आर्ट नंतर मार्क, रॅट, त्याच्यानंतर आहे RAMK, रॅम. नाही, आता हे जे शब्द आहे, या शब्दापासून हे शब्द दिलेले आहे, तर याच्या 4 पैकी न बनणारा शब्द तो आपल्याला शोधायचा आहे. मार्केट पासून आर्ट बनलाय, अर्थपूर्ण शब्द ज्याचा एखादा अर्थ निघतो. याच्यापैकी 4 पैकी 3 शब्द असे आहेत ज्याचे अर्थ आहेत, म्हणजे अर्थपूर्ण शब्द आहेत 3. आणि जो चौथा शब्द आहे त्याचा अर्थ बनत नाही, म्हणजे तो अर्थपूर्ण शब्द नाही. आलं लक्षात? सांगा बरं, आर्ट आहे का? मार्केट पासून आर्ट बनेल, मार्क बनेल, रॅट बनेल, रॅम्प बनेल का? कारण की रॅम या शब्दाचा काही अर्थ निघतो का? बरोबर आहे. म्हणजे वेगळा शब्द कोणता आहे? रॅम. बरोबर आहे की नाही? त्याचबरोबर बघा, गेम, या शब्दापासून 2 अक्षरी किती शब्द बनू शकतात? गेम आहे, गेम पासून 2 अक्षरी किती शब्द बनू शकतात? मी आहे, अजून मी एक बनला. बरोबर आहे. त्याच्या जवळपासच बघा आहे, व्यवस्थित बघा, अक्षराकडे बघा. किती अक्षरी बनले आता?
दोन अक्षरी किती शब्द बनले दोन दोन शब्द बनले की नाही असंच आहे आधी काय करायचं बघा प्रश्न येईल समजा पेपर आला तुमच्याकडे प्रश्न येईल तर सर्वात महत्त्वाचे काय प्रश्न आधी चांगल्याने वाचून घ्या तो प्रश्न समजून घ्या प्रश्न समजल्यानंतर मग आपल्याला उत्तरे सोडवायची आहे ओके आता हे बघा हे झालं त्याच्यानंतर गोल्डन याच्यापासून प्रश्न असा दिला आहे की एका धातूचं आपल्याला नाव लिहायचं आहे या शब्दामध्ये एक धातू लपलेला आहे तो धातू कोणता धातू म्हणजे काय जसं सोना चांदी हिरे वगैरे नाही का कोणता आहे गोल्ड गोल्ड म्हणजे काय होते गोल्ड म्हणजे काय होते गोल्ड म्हणजे सोने सोने काय धातू आहे की नाही तर गोल्ड हा शब्द लपलेला होता तो आपण शोधून काढला ओके त्याच्यानंतर इथे बघा बलून BALLON ठीक आहे हा शब्द आहे या शब्दामध्ये खेळाशी संबंधित एक शब्द आहे तो आपल्याला शोधून काढायचा कोणता आहे व्हेरी गुड बॉल ओके समजलं की नाही याचा अर्थ काय आहे की आपल्याला एखादा शब्द दिला आहे त्या शब्दापासून तयार होणारे छोटे छोटे शब्द आपल्याला काय करायचंय बनवायचे आहे समजले की नाही ते आपण शब्द बनवले प्रश्न असा नाही येणार की म्हणजे आहे की नाही कोणकोणते शब्द बनवता येतील प्रश्न असा येईल की किती शब्द बनवता येतील आपण काय करायचं आधी शब्द बनवून घ्यायचे शब्द बनवल्यानंतर ते मोजायचे ती संख्या चार उत्तर राहतील जसं 5 7 7 8 असं दिलं राहील आपल्याला काय करायचं आहे हे टोटल 8 आहे ना तर चौथ्या नंबरचा ऑप्शन 8 आहे तर आपल्याला 4 नंबरचा जो गोला राहील 4 नंबरचा जो गोल आहे त्याला आपल्याला मग भरवावं लागेल समजलं की नाही याच पद्धतीने आपल्याला प्रश्न सोडवायचे आहे प्रश्न समजून घ्या प्रश्न वाचायचे समजून घ्यायचे आणि मगच आपल्याला उत्तर सोडवायचे आहे प्रश्नामध्ये नेमकं विचारलं काय जसं बघा याच्यामध्ये काय विचारलं होतं की खेळाशी संबंधित शब्द कोणता बॉल आहे याच्यामध्ये आहे की नाही गोल्डन हा शब्द आहे याच्यामध्ये काय आहे धातूशी संबंधित शब्द तो आपल्याला शोधून काढायचा होता गोल्ड आपण शोधून काढलाय याच्यामध्ये काय विचारलंय की दोन अक्षरी किती शब्द तयार करता येतील बरोबर आहे की नाही मी आणि एम बरोबर आहे की नाही तर उत्तरामध्ये काय दिलं राहील की 1 2 3 4 किती बनले 2 नंबरचा ऑप्शन कोणता आहे दुसऱ्या नंबरचा तर दुसऱ्या नंबरचा जो गोल आहे तो आपल्याला भरवावा लागेल इथं बघा काय विचारलंय 4 याच्यापासून 4 शब्द तयार झाले पण अर्थपूर्ण एक शब्द असा आहे की जो अर्थपूर्ण नाही म्हणजे त्या शब्दाचा काही अर्थ बनत नाही ठीक आहे की नाही तो शब्द आपण शोधून काढला बरोबर आहे की नाही त्याच्यानंतर इथं बघा इथे टोटल किती अर्थपूर्ण शब्द तयार करता येतात पण सरळ क्रमाने जेवढे अक्षर आहेत ते सरळ क्रमाने आपल्याला वापरायचे आहे उलट क्रमाने वापरून शब्द बनवायचे नाही एकदम सरळ क्रमाने बघा टी एकदम सरळ आहे टी एकदम सरळ आहे EACH सरळ आहे ACHE ते पण सरळ आहे ही सरळ HER एकदम सरळ असा जात आहे ना या दिशेने म्हणजे डावीकडून तो उजवीकडे हीच दिशा आहे ना त्याच्यानंतर बघा TEAR हा पण सरळच आहे त्याच्यानंतर बघा EA आणि हा R सरळ आहे ना सरळ क्रमानेच आपण सर्व शब्द तयार केले ओके कोणताही प्रश्न जर आपल्याला सोडवायचा आहे महत्त्वाची गोष्ट आहे की आधी तुम्ही प्रश्न वाचून घ्या प्रश्न समजून घ्या आणि त्यानंतरच मग तुम्ही उत्तरे सोडवा ठीक आहे ओके समजलं